उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दुबईमध्ये अडकलेल्या महाराष्ट्रातील नागरिकांसाठी विशेष विमानाची व्यवस्था केली आहे। दरम्यान दुबईमध्ये इराण-इस्रायल युद्धाच्या वाढत्या तणावामुळे विमानसेवा खंडित झाल्यानंतर अनेक महाराष्ट्रातील नागरिक दुबईमध्ये अडकले आहेत। दरम्यान या नागरिकांना सुरक्षितपणे भारतात परत आणण्यासाठी एकनाथ शिंदे यांनी लगेचच विशेष विमानांची व्यवस्था केली। उपमुख्यमंत्री शिंदेंच्या पुढाकारामुळे फुजैरा एअरपोर्ट वरून 2 खास विमानं आज भारताकडे रवाना करण्यात आली आहेत। या विमानांमधून एकूण 164 प्रवासी आज संध्याकाळी मुंबई विमानतळावर दाखल होणार आहेत। यामध्ये पुण्यातील इंदिरा स्कूल ऑफ बिझनेस स्टडीजचे 84 विद्यार्थी आणि त्यासोबतच ठाणे, मुरबाड, अहिल्यानगर या भागातील इतर नागरिकांचा देखील यामध्ये समावेश आहे। शिंदेंनी अडकलेल्या नागरिकांशी संवाद साधून तुम्ही सुरक्षित आहात, काळजी करू नका असं आश्वासन त्यांना दिलं होतं आणि राज्य शासन आणि सोबतच केंद्रीय यंत्रणांसह समन्वय साधून योग्य ती योजना राबवली आहे। मध्य पूर्वेतील तणावामुळे हवाई मार्ग बंद पडल्यामुळे अनेक भारतीय त्यासोबतच महाराष्ट्रीयन नागरिक विमानसेवांच्या रद्दीकरणामुळे दुबईमध्ये अडकलेले आहेत। सरकार त्यांना मोठ्या प्रमाणामध्ये परत आणण्यासाठी काम करत आहे आणि परिस्थिती सामान्य होताच आणखीच्या उड्डाणांचं आयोजन देखील करण्यात येत आहे। या प्रयत्नांमुळे आता अडकलेल्या नागरिकांच्या कुटुंबियांमध्ये मोठा दिलासा मिळालाय। सुरक्षिततेचा विश्वास आता अधिकच वाढलाय। त्यामुळे आता आज संध्याकाळी यांची फ्लाईट टेक ऑफ होणार आहे आणि त्यानंतर हे सुरक्षितपणे बाहेर देखील पडतील।